हॅलो. हा ताई, नमस्कार. हा, श्री स्वामी समर्थ. बोला श्री दादा. स्वामी समर्थ. बोला. ताई, मला खूप बरं वाटलं तुमचा आवाज ऐकून. मी युट्यूबवर ऐकतो नुसता आवाज तुमचा. अच्छा अच्छा. ताई, मी हँडिकॅप आहे हो. अरे बापरे, अ, काय झालंय? मला ब्लाइंड आहे मी. म्हणजे कम्प्लीट 100% ब्लाइंड? हो हो हो. बिलकुल काही दिसत नाही? हो हो, मग मी व्हॉइसने कॉल करतो. अरे बापरे. मग तुमचा हा. मोबाईल तो वेगळा आहे का, त्या त्या लिपीचा आहे का त्या? नाही नाही, त्या लिपीचं नाही. तसं मी ऍप घेतलंय म्हणजे व्हॉइस तुमचा फोन आहे ना, म्हणजे कसं केलं माहितीये का? हा. व्हॉइस मध्ये तो ऍप म्हणजे स्वामी ओम असं नंबर सेव्ह केलाय ना, तर मी बोलतो फक्त कॉल स्वामी ओम युट्यूब चॅनल. मग ते कॉल लागतो तुम्हाला डायरेक्ट कॉल लागतो असं. ओ. हम्म. अच्छा. कुठून ताई, तुम्हाला बोलताय तुम्ही बाजूच्या दादा? तुमच्या बाजूचं शहर तुमच्या अंबरनाथ. अच्छा. आणि मग हा जन्मताच प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नाही, मी कसं झालं माहितीये का ताई? हम्म. माझं म्हणजे एक डोळा पूर्णपणे ब्लाइंडच आहे अच्छा लहानपणापासून. मी 7व्या महिन्यात जन्मलोय ताई. अच्छा अच्छा. हा हा. हा. आणि दुसरं म्हणजे 2017 साली माझं ना ऑपरेशन झालं. तर माझे 3 ऑपरेशन फेल गेले दुसऱ्या डोळ्याचे. आणि त्याच्यानुसार आणि मला रॅटिना डिटॅचमेंट म्हणून ऑपरेशन असतं एक. हो हो अं, हो. हा ताई, तुम्हाला माहित असेल. माहिती आहे रेटिना. हा. हा, मग तसं झालं. मग त्यामुळे मी आता घरीच आहे. 2017 पासून घरीच आहे. नाही, पण हा. रेटिनाचं ऑपरेशन तर सक्सेस होतं. ते ग्लुकोमाला प्रॉब्लेम असतो. नाही ताई, त्या डॉक्टरांनी फेल घालवलं माझं. जे मुंबईला मी जिथे ट्रीटमेंट केली ना, अरे अ, अरे अरे. त्यांनी फेल घालवलं. मी आता हिंदुजाला पण दाखवलं आता रिसेंटली. बरं बरं. मग ते डॉक्टर बोलले की अजून जी टेक्नॉलॉजी बायोनिक आय म्हणून एक टेक्नॉलॉजी आहे. अच्छा. म्हणजे आपण कसं बोलतो, हं. अलेक्सा, अमेझॉन अलेक्सा हो आहे बघा. हो 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 हो. हा, तशी टेक्नॉलॉजी नवीन निघणार. म्हणजे ज्यांना दिसत नाही ना अजिबात, त्या हा. लोकांना पण आता दिसणार. म्हणजे काहीतरी मला वाटतं बाहेरगावी ते ऑपरेशन करतात. पण अच्छा. त्याची प्राइस काहीतरी 30 लाख आहे. तर आपल्या इंडियातल्या लोकांना हे परवडणार नाही ना, म्हणून ते आपल्या इंडियामध्ये 5 लाखाला आणणार आहे. 5 लाख रुपयाला. होणार आहे का ते? हा, होणार आहे. पण त्या गोष्टीला वेळ लागेल ताई. अच्छा 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 अच्छा. असं. आणि काय झालं माहिती, माझ्या घरी एक प्रॉब्लेम झाला ताई. बरं. जानेवारीच्या 16 तारखेला माझे पप्पा ऑफ झाले आणि 13 तारखेला त्यांचा वाढदिवस होता. अरे 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 अरे, कशाने त्यांना ऑफ झाले? त्यांना अटॅक आला पप्पांना माझ्या. वय किती होतं त्यांचं? 52. काहीच नव्हतं वय. हो, 13 तारखेलाच 52 हे झालं. म्हणजे 13 तारखेलाच बर्थडे होता, 13 जानेवारीला, आणि 16 जानेवारीला असं ऑफ झाले माझे पप्पा. अरे अरे. आणि तुमचं वय किती आहे? माझं वय 25 आहे ताई. म्हणजे तुम्ही जॉब वगैरे सगळं करत होते? माझं कॉलेज पण झालंय ताई. 11वी पर्यंत माझं कॉलेज झालंय. मी गावाला गेलो होतो. आणि मग सडनली दिवाळीमध्ये माझं असं म्हणजे मला अचानक एसीचं दिसायचं बंद झालं अर्ध. एसीचा अर्धा पार्ट म्हणजे सगळं आपण अर्ध-अर्ध सगळं मला अर्ध-अर्ध दिसायला लागलं. अरे 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 अरे. हा. जसं आपण नॉर्मली करतो ना अभ्यासक्रम, तसं माझी 11वी पण नॉर्मली झाली. मला चष्मा होता पहिले. मी सगळं अंबरनाथला कॉलेज केलं आहे. शाळा हं. शिकलोय 10वी पर्यंत. सगळं नॉर्मलीच होतं. एका डोळ्यावरती मी सगळं करायचो. बापरे. इव्हन ठाणे सीएसटी पर्यंत म्हणजे असं एकटा पण जायचो माझ्या आजी बरोबर, आजीला आई घेऊन. गं! असं झालं. आणि मला तेव्हापासून म्हणजे मला खूप स्वामींचं खूप वेड लागले म्हणजे. आणि इव्हन तुम्हाला सांगू ताई, माझे पप्पा आहेत ना, हां. नगरसेवक होते इथे आमच्या इथे. अंबरनाथला? अंबरनाथला नगरसेवक होते. आई पाच गं! 5 वर्ष नगरसेवक होते. आता मी दुसऱ्या एरियात राहतो म्हणजे ताई. हं. आणि माझे पप्पा गिरनारला म्हणजे वर्षातून कमीत कमी ते 7-8 वेळा तरी जायचे. आणि बापरे! काय झालं माहितीये का ताई, हां, माझे पप्पा जानेवारीला असं झालं ना, प्रॉब्लेम ऑफ झाले ना. हां. आणि एप्रिलला त्यांची तिकीट बुक पण होती. 21, गिरनारचे. हा, गिरनारची 21 एप्रिलची. आणि ताई, तुम्हाला सांगतो ताई, चालत जायच्या ते गिरनारला. म्हणजे इथून ट्रेनने जायचे. पण बापरे! 10,000 पायऱ्या चालत चढायचे. म्हणजे रोपवे हो. काय नाही. रोप बापरे! असं. आणि इव्हन त्यांच्या मित्रमंडळांना पण घेऊन जायचे. म्हणजे आपले टूर्सवाले जास्त पैसे घेतात ना. हो, तर हो, मग हो, आपण हो. म्हणजे आपला बिझनेस काय नाहीये तसं. पण हां. आपण कमी खर्चात त्यांना म्हणजे 3 हजारामध्ये त्यांना घेऊन जायचं. गोकर्ण, मला माहित नाही बरं. एवढं तिकडचं. हां, हां, हां. हा, मग त्यांना मग ते त्यांना सगळं. असं लक्षात नाही आलं, की हार्टला काही असं कधी दम लागला? नाही ना, त्यांना ना, मला असं बाहेरून कळालं त्यांना तिकडे दम लागलेला. पण त्यांनी काय आलं माहितीये का ताई, आम्हाला घरी सांगितलंच नाही. आई असं असं गं! प्रॉब्लेम झालाय, आम्हाला घरी तुम्ही सांगितलं. किती भावंडं? मी सगळ्यात मोठा. मला एक छोटी बहीण आहे 15 वर्षाची. अच्छा. हा, 15 वर्षाची बहीण आहे आणि माझी आई आहे. तुम्ही असं. तिघंच आता? हो, आता आम्ही तिघच आहे. बापरे! मग आता घर असं. कसं चालतं? ताई, काय नाही म्हणजे थोडेफार जे पैसे आहेत ते बँकेत ठेवलेत.
आणि थोडंफार जे घर आहे आमचं ते भाड्याने दिले. मग त्याच्यावर घर चालतं आता असं. बाई बाई. म्हणजे स्वतःचं घर आहे माझं. असं काही नाही, दुसरं पण स्वतःचं घर आहे. अच्छा म्हणजे अच्छा. असं काही नाही, पप्पांनी सगळं करून गेले आणि पप्पा निर्व्यसनी होते मेन म्हणजे. अरे वा. बडीशेप पण खात नव्हते ते. म्हणजे पूर्ण खूप छान होते. तुम्ही म्हणजे अरे, आता मला एवढंच ताई बस, की मला बघायला म्हणजे दिसायला आलं पाहिजे. बस ताई, मला नक्की. बाकी मग काही तुम्ही नकोय. केंद्रे दादांकडनं किंवा प्रदीप हां, मग तेच. दादांकडनं सेवा ताई घ्यावी. ताई हं, इव्हन ना तुम्हाला सांगू मी हं, प्रदीप दादांकडे प्रदीप दादा आहेत ना, त्यांच्याकडे हं. जाऊन पण आलो. हो 2 हो. वर्षापूर्वी. हां, इकडे ना मला कुठे बरं? इथे नांदूर सांगवी ना? शिंगोटेला. सांगवी ना? सांगवी ना? नांदूर शिंगोटे. हा. हां, तिकडे मी जाऊन पण आलो दादांकडे. दादांची म्हणजे दादांकडनं सेवा पण घेतली स्वामींची. अच्छा. आणि म्हणजे 2 वर्ष झाली. 2 नाही, त्याला 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली या गोष्टीला. 3-4 वर्ष अच्छा झाली. अच्छा अच्छा. हा हा हा. पप्पाच मला घेऊन गेले होते. हो. हां. आणि तुम्हाला म्हणजे इव्हन सांगतो, आम्ही असं जादू-टोणाचा काहीच विश्वास ठेवत नाही. आम्ही फक्त स्वामींवरतीच विश्वास ठेवतो. बरोबर बरोबर स्वामी बरोबर. आणि दत्तगुरू जे आता मी सांगितलं ना तुम्हाला ताई, हं. मी जे काय बरा होणार आहे ना, मला माहिती आहे मी 100% बरा होणार आहे आणि मला नक्की स्वामी होणार. नक्कीच पुन्हा एकदा जग दिसू देणार. मला एवढं खरंय माहिती आहे. खरंय खरंय. मग आई करते स्वामींची काही सेवा? पण आता माझी मम्मी पहिले करायची, पण आता कसं माहितीये का? हं. आता सध्या ते डिस्टर्ब आहे. मम्मी माझी सध्या डिस्टर्ब आहे. कारण पप्पांचं असं झालं ना, हो तर हो त्यामुळे हो. थोडा तिला त्रास. पण मी करतो ताई. तारक मंत्राचं पाणी घेतो. मी हा. पाणी पितो तारक मंत्राचं. आणि ते ना तारक मंत्राचं तीर्थ ना डोळ्यांवर पण असावं लावतो. लागायचं. हो, लावतो ताई. हा आणि श्री स्वामी समर्थ जप आणि दिगंबरा, दिगंबरा हा. आणि आपलं ओम भूर्भुवः स्वः आहे ना, हो 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 गायत्री मंत्र ते हो. बोलतो. म्हणजे आमच्या नक्की इकडे होणार दादा, तुमचं नक्की छान होणार. आणि हो. बहिणीला मात्र शिकवा चांगलं. हो, ताई. हा. आणि आमच्या इथे स्वामी समर्थांचं केंद्र आहे ना अंबरनाथला, ते माहिती आहे. हो अण्णा महाराज म्हणून एक होते, मस्के म्हणून, तुम्हाला हो माहीत हो. पण असेल. हो ऐकलं. त्यांनी मला सांगितलं, की "तू बरा होशील, पण तुला वेळ लागेल." त्यांनी मला सांगितलं, हा "तू गायत्री मंत्र नाडीवरती, स्वतःच्या नाडीवरती जप, म्हणजे त्याचं हा हे हा कर." हा. हां, ते मला बोलले, "तू होशील बरा, पण तुला वेळ लागेल." असं. नाही होईल पण तुमचं दादा, हं. 100% होणार. हां ना. हा. ताई, मला केंद्र दादांचा नंबर पाहिजे हो. हो पाठवते पाठवते मी. कारण ताई कसं आहे माहिती आहे का, मी ब्लाइंड असल्यामुळे ना नाही मला नाही ठीक आहे, नंबर मी द्या पाठवते. बस. तुमचं हां. फक्त नाव सांगा, मग मी नंबर सेव्ह करते. ताई प्रथमेश मोरे बघा, तुम्हाला मी पाठवले केंद्रदारांचा नंबर द्या करून, सेंड करा ताई करून, हो असं का? पाठवलंय अच्छा मेसेज. अच्छा. हां. बरं बरं. ताई तुम्हाला सांगू मी, एक मिनिट हां. हा ताई बोला तुम्हाला बोला. सांगू, मी आता ना संक्षिप्त गुरुचरित्र ऐकत होतं का माझ्या स्पीकरवरती. आणि अच्छा. तेवढ्यात तुमचा मेसेज आला, की हा WhatsAppवरती तुम्ही काहीतरी मेसेज टाकला ना, हा आणि हा परत तुम्ही फोन पण केला मला. इव्हन मी तुम्हाला केला ना, तुमचा फोन व्यस्त लागत होता. हा. मग आता नंतर अनुभव परत चालू तुम्ही आहेत मला फोन हां. तुम्ही का? मला नंतर ताई परत फोन पण केला. मग मला खूप बरं वाटलं. म्हणजे मला स्वामींनी बघा हा. तुमच्याशी भेट घालून दिलीच. मी बरं. मम्मीला बोललो पण, की मला ना दादांचा नंबर पाहिजे. आणि माझी खूप इच्छा होती, की मला दादांचा नंबर पाहिजे. म्हणून मी तुमच्या एक व्हिडिओमध्ये बघितलं, हा. त्यात तुमचा नंबरच मला भेटत नव्हता. मग एका अच्छा. व्हिडिओमध्ये तुम्ही नंबर सांगितलाय. मग तो नंबर मी पटकन घेतला. बहिणीला सांगितलं मला सेव्ह करून दे. आई गं. असं. हा. कारण का ताई कसं माहितीये का, मी कोणाला सांगेल नंबर सेव्ह करून द्यायला, तरच माझ्याकडनं सेव्ह होईल नंबर. तरच मी कॉल करू शकतो. हो हो मला एकट्याला बरोबर. काही जमत नाही ना करायला. बरं म्हणून बरं बाकी बरं. काय नाही. मी ताई ना पाठवते पाठवते हा हां, प्लीज तुम्हाला. पाठवा. हां, चालेल ताई, चालेल हं, पाठवा. हं. हां. श्री स्वामी समर्थ ताई.